कशासाठी लागतोय, महाआयडीचा उपयोग काय आहे आणि तो कंपल्सरी आहे का नाही, तर काढला पाहिजे का नाही, तर त्याच्यासाठी मी 93 योजनांची यादी माझ्याकडे आहे. तर मी तुम्हाला आता वाचून दाखवत आहे की तुम्हाला किती योजना आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट आणि तो महत्त्वाचा काढला पाहिजे की नाही, ह्याच्यासाठी मी तुम्हाला आता वाचून दाखवते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री मातृ सन्मान योजना, तसेच मुख्यमंत्री PM किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, पीक विमा योजना, महात्मा फुले जन आरोग्य प्रशिक्षणासाठी, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता योजनेसाठी, ऑनलाईन रेशनिंग कार्डासाठी, शिधापत्रिका, आपल्याला आयुष्यमान भारत योजना दवाखान्यासाठी जे अतिशय गरजेचं आहे त्याच्यासाठी ही महाआयडी कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. श्रावण बाळ योजना, राज्य निवृत्ती पेन्शन योजनेसाठी, तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी, इतर सर्व शिष्यवृत्तींसाठी, सावित्रीबाई फुले असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, तुम्हाला पुन्हा ग्रॅज्युएशनसाठी असेल, मॅट्रिक शिष्यवृत्ती असेल, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती असेल, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी, ग्रामीण घरकुल योजनेसाठी, सर्वात महत्त्वाचं GST परतावा योजनेसाठी, अंगणवाडी योजनेसाठी. हे बघा मी तुम्हाला आता वाचून दाखवलेत अशा अनेक प्रकारच्या 93 योजनांची यादी माझ्याकडे आहे. हे बघा एवढी यादी आहे ही. या सर्व ह्याच्यामध्ये योजनांमध्ये हा आपल्याला महाआयडी कंपल्सरी केलेला आहे आणि ह्याच्याशिवाय आपण कोणताच फॉर्म भरू शकत नाही किंवा आपल्याला योजना लागू शकत नाही. तर ह्या 93 योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जर महाआयडी किती महत्त्वाचा आहे हे वाटले, माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सुप्रिया ऑल इन वन या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ माझा शेअर करा. मी अतिशय महत्त्वाची तुम्हाला माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे. तर लवकरात लवकर हा महाआयडी काढून घ्या आणि सर्व योजनांचा लाभ घ्या. धन्यवाद.